श्री स्वामी समर्थ. चला हॉटेलसारखं मंचुरियन आपण घरच्या घरी बघा कसं बनवायचं. गोबी घेतलाय, कट करून खिसून घेऊया. गोबीमध्ये पाणी असतं त्यामुळे पाणी नाही टाकायचं आणि त्याच्यात अद्रक लसूण घेऊन कुटून घेऊया. त्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकून 1 वाटी मैदा पीठ, अर्धी वाटी कॉर्नर पीठ घेऊन त्याच्यात मीठ चवीनुसार, लाल तिखट टाकून कस्तुरी मेथी टाकून घेऊया. आता पीठ तिंबायला घेऊया. त्यामध्ये टमॅटो सॉस, डार्क सॉस, रेड चिली सॉस टाकून आणि थोडंसं रंग टाकून घेऊया आणि चांगलं मळून घेऊया. ह्याच्यात पाणी नॉर्मल टाकायचं कारण गोबीला पाणी पहिलंच सुटलेलं असतं, नाही तर खूप पातळ झालं ना मंचुरियन छान नाहीत होत. थोडं पाणी टाकून शिंपडून मस्त कणिक मळून घेतलं आहे. आता चला तेल ठेवूया. तेल तापलं, छान मंचुरियन पकोडे टाकून घेऊया. बघा छान पकोडे वगैरे कडक किती मस्त झालेले आहेत, सॉफ्ट वगैरे. चला आता आपण ना ग्रेव्हीची तयारी करूया. बघा कांदा, शिमला मिरची, टमॅटो, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. तेल टाकलं आहे, तेलामध्ये कांदा, शिमला मिरची, टमॅटो टाकून हलवून घेऊया. चला आता त्याच्यामध्ये रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस, लिंबूचं पाणी, विनिगर ना खूप थोडंसंच वापरायचं आणि त्यात कॉर्नरच्या पीठचं पाणी टाकून 1 वाटी एक्स्ट्रा पाणी टाकून घेऊया ग्रेव्हीसाठी. बघा रेडी आहे आपली ग्रेव्ही. त्याच्यामध्ये पकोडे टाकून घेऊया. आता वरून छान सजावटीसाठी कोथिंबीर टाकून घेऊया. रेडी आहे आपलं मंचुरियन. आवडलं तर नक्की सबस्क्राईब, कमेंट करा आणि तुम्ही कसं करतात हे मला नक्की सांगा. बघा हॉटेलपेक्षाही भारी आपलं मंचुरियन रेडी आहे घरच्या घरी. 20 रुपयामध्ये पोटभर खाऊ शकतात. बाहेर तर आपल्याला 80-100 रुपये लागतात, त्यात पोटभर पण होत नाही. पण घरच्या घरी 20 रुपयामध्ये रेडी आहे आपलं मंचुरियन. आवडलं तर नक्की सबस्क्राईब, लाईक करा.